मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शीतल घरी येते आणि सायलीला म्हणते, सायली बाकी काहीही म्हणा, पण अर्जुन आणि तू दोघेही एकदम मेड फॉर ईच अदर आहात. असं म्हटल्याबरोबरच सायलीच्या चेहऱ्यावर असं स्मित हास्य येतं आणि ती कुसुमकडे पाहतच राहते. तर कुसुमही हसते. मग आता सायली हसूनच विचारते, आता हे काय अचानक? मग शीतल म्हणते, काही नाही, सहजच. असं म्हणून तीच खुळखणं असते आणि तेथून जाते. त्याच वेळी आता कुसुम बाहेर डोकावून पाहते, अर्जुन अजूनही तेथेच असतो. म्हणूनच ती आता म्हणते की बाहेरचा मुक्काम शीतलने पाहिला असेल आणि म्हणूनच ती असं बोलतीये. त्यावेळी आता सायली अजूनच लाजू लागते. मग ही घे तुझी कपडे असं म्हणून कुसुम तिच्याकडे ती ओढणी देत असते. त्याचवेळी त्या ओढणीतून एक चिठ्ठी खाली पडते. तेव्हा कुसुम आणि सायली एकाच वेळी ती चिठ्ठी घेण्याचा प्रयत्न करतात. कुसुम म्हणते, थांब जरा तू, मगाशी मला ही चिठ्ठी वाचायला दिली नाही, पण आता मी ही चिठ्ठी वाचणारच. असं म्हणून आता ती लगेच ती चिठ्ठी घेते आणि म्हणते, मी वाचते. मग सायली आता तिच्याकडून ती चिठ्ठी ओढून घेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अजिबात नाही हा कुसुमताई, तू ही चिठ्ठी वाचायची. तेव्हा सायली आता पटकन तिच्याकडून कशीबशी ती चिठ्ठी घेते आणि लगेच एकांतात जरा वाचू लागते. ओढणीबरोबर तुमचा सुगंधसुद्धा माझ्यापर्यंत पोहोचला. तुमचा चेहरा अजूनही दिसला नाहीये, तरीही तुम्ही माझ्या आजूबाजूला आहात ना, असंच मला वाटतंय. पण तुम्ही कुठे आहात मिसेस सायली? आणि आज माझ्यासमोर का येत नाही आहात? मला तर माझं जगच थांबल्यासारखं वाटतंय. आता किचनच्या खिडकीत तरी या ना मिसेस सायली, नाहीतर मी श्वास तरी कसा घेऊ? असं आता अर्जुनने त्यामध्ये लिहिलेलं असतं. अर्जुनने हे लिहिलेलं वाचून सायली आता गोड हसते आणि आपला चेहराच लपवते. कुसुम तिला धक्का मारते आणि म्हणते, अरे वा, कुणीतरी लाजतंय हां, असं म्हणून ती आता पटकन तिच्याकडून चिठ्ठी घेते आणि म्हणते, आता तर वाचायलाच हवी. सायली म्हणते, नाही कुसुमताई, नाही वाचायची तू ती चिठ्ठी. त्यावेळी आता कुसुम म्हणते की माझी शपथ आहे तुला, मला ही चिठ्ठी वाचू देत आता. मग सायली म्हणते, शपथ सुटली असं म्हण. तरीही कुसुम यावेळी ऐकतच नाही. मग आता ती लगेच ती चिठ्ठी वाचू लागते आणि सायलीकडे पाहते. जसजसं कुसुम ती चिठ्ठी वाचत असते तसतसं सायली आपला चेहरा लपवत लाजत असते. मग आता हा तोच अर्जुन सुभेदार आहे ना ग? सुगंध काय, तुमच्याशिवाय श्वास कसा घेऊ, हे काय? सायली, हा तोच अर्जुन सुभेदार आहे ना? त्याला 3 इंग्रजी शब्द घुसवल्याशिवाय एक वाक्य बनवता येत नव्हतं आणि बोलतासुद्धा येत नव्हतं आपल्याबरोबर, पण आता बघ. तेव्हा सायली आता पटकन तिच्याकडून चिठ्ठी घेते आणि लाजतच किचनमध्ये जाऊन उभी राहते. मग आता कुसुम म्हणते, सायली अगं, हा अर्जुन सुभेदार तुझ्या प्रेमामध्ये एकदम कवी होऊन गेलाय ग. सुगंध काय, श्वास काय. त्याचवेळी आता सायली खूप लाजत असते आणि पुन्हा पुन्हा त्या चिठ्ठीकडे पाहत असते आणि गालातच हसते. दुसरीकडे पूर्णा आजी त्याचबरोबर कल्पना या दोघीही बाहेर बसलेल्या असतात. तेव्हा प्रियाच्या सांगण्यानुसार अस्मिता लगेच त्या दोघींजवळ जाते आणि म्हणते, आज तन्वीच्या डोळ्यातील पाणी पाहून तुम्हाला खूप आनंद झाला असेल ना, आणि तुम्हाला अगदी छान वाटत असेल ना? त्यावेळी कल्पना विचारते, अस्मिता तू अशी का बोलतेस ग? आणि काही वाटेल ते बोलू नकोस, आणि तन्वीला दुःखात बघून आम्हाला आनंद का होईल? त्यावेळी अस्मिता विचारते, मग तुम्ही काही का करत नाही आहात? कारण ज्या मुलीने आपल्या पाठीत खंजीर खुपसला त्या मुलीला तर तुम्ही अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचत होतात. आणि जी मुलगी अर्जुनवर जीव ओवाळून टाकते ती मुलगी बिचारी एकटीच रडत बसलीये. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, आम्हाला सगळं कळतंय ग, परंतु आमच्या हातात तरी काय आहे? तेव्हा प्रिया आता म्हणते, तन्वीचं भविष्य तर तुमच्याच हातात आहे. कारण अर्जुन तिच्याशी कसंही वागत असला तरीही तुम्हाला दिसत नाहीये का तिची तळमळ? तीच अर्जुनसाठी अगदी परफेक्ट जोडीदार आहे. तीच आपल्या घरात सुख आणू शकेल. आता अस्मिता थोडी शांत राहते आणि मग नंतर म्हणते, तुम्ही ही गप्प बसलात म्हणजे माझ्यासारखंच तुम्हाला पटलेलं दिसतंय. पण तुम्ही काहीच बोलणार नाही हे सुद्धा मला माहीत आहे. पण आता इथून पुढे मी कुणाला काही घाबरणारच नाही. कारण अर्जुनची बायको आता तन्वीच असायला हवी, असं स्पष्टपणे ती कल्पना आणि पूर्ण आजीला म्हणते.
तेव्हा त्या दोघींनाही आता मोठा धक्काच बसतो. ते आता अस्मिता म्हणते ही तीच तन्वी आहे जिला लहानपणी पूर्ण आजी तू वचन दिलं होतंस की अर्जुनचं आणि तुझं लग्न मोठेपणी लावून देईल म्हणून. त्याचबरोबर प्रतिमा आत्यालाही तसं वचन तूच दिलं होतं ना. आणि प्रतिमा आत्याला काही आठवत नाहीये, त्याचा गैरफायदा घेऊ नकोस तू आजी. मग आता पूर्ण आजी म्हणतात, ही ग अस्मिता, आम्हाला सगळं काही आठवतंय, पण तू गैरफायदा घेऊ नको, कारण आवाज खाली करून आमच्याशी बोलायचं. म्हणून पूर्ण आजी तिच्यावर खूपच रागावतात. पुढे अस्मिता म्हणते, पूर्ण आजी तुम्ही मला शांत बसवाल, पण मी अशी गप्प बसणारी नाहीये. सायली ना खोटी काळजी दाखवत होती, कारण तिचं फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरतं प्रेम होतं तुमच्यावर. पण तन्वीची गोष्ट वेगळी आहे. तन्वी ना हे सगळं निस्वार्थीपणे करतीये. तिचं खूप प्रेम आहे तुम्हा सर्वांवर आणि एवढी जेन्युइन मुलगी ना मला माझी भाऊजाई म्हणून या घरात यायलाच हवी. आणि मला एवढंच सांगायचं होतं असं म्हणून ती तेथून जाते. तर दुसरीकडे संध्याकाळ होते, तरीही अर्जुन आता तेथेच पारावर बसलेला असतो. तेव्हा आता एक माणूस येथे येतो आणि अर्जुन दादा तुम्ही अजून इथे बसलात का असं विचारतो. त्यावेळी तू जॉबवरून सुद्धा आलास का असं आता अर्जुन विचारतो. तेव्हा तो म्हणतो हो, पण तुम्ही अजून इथेच. मग आता अर्जुन म्हणतो जॉबवरून आलात ना तुम्ही, जा आता जेवण वगैरे करून घ्या, आराम करा. मग आता तो माणूस तेथून जातो. तेव्हा अर्जुन म्हणतो मी दिवसभर बसलो इथे, पण एकदाही मिसेस सायली काही आल्या नाहीत बाहेर. आता काय करावं बरं, वेगळं काहीतरी ट्राय करायला हवं. असं म्हणून तो वेगळं काय ट्राय करायचं याचा विचार करत असतो. तेवढ्यातच चैतन्य आता तेथे येतो आणि म्हणतो अर्जुन, हे अर्जुन. त्यावेळी अर्जुन विचारतो काय. मग आता मी सकाळपासून तुला किती वेळा कॉल केले, तू एकदाही रिसीव का केला नाही असं चैतन्य त्याला विचारतो. तू इथे बसून काय करतोस ते सांग बरं. मग अर्जुन म्हणतो मी मिसेस सायलींची बाहेर येण्याची वाट पाहतोय. मी सकाळपासून बसलोय यार, परंतु त्या बाहेरच आल्या नाहीत असं अर्जुन म्हणतो. त्यावेळी चैतन्य आता आश्चर्याने विचारतो काय, तू दिवसभर त्यांच्या येण्याची वाट पाहत बसलास का. तेव्हा अर्जुन म्हणतो हो. मग चैतन्य डोक्याला हात लावत म्हणतो की अरे मजनूने लैलासाठी आणि रोमियोने जुलियटसाठी एवढं केलं नसेल तेवढं तू सायलीसाठी करतोस. त्यावेळी अर्जुन आता उठतो आणि म्हणतो अरे त्यांची लव्ह स्टोरी अशी सोपी होती. त्या लव्ह स्टोरीमध्ये मधुभाऊ नव्हते ना, पण माझ्या इथे लव्ह स्टोरीमध्ये म्हणजे माझ्या आणि मिसेस सायलींमध्ये इथे मधुभाऊ आहेत, त्यामुळे जरा आमची स्टोरीज हार्ड आहे. त्यावेळी चैतन्य म्हणतो अरे तुला रोमिओ जुलियट किंवा लैला मजनूबद्दल काहीच माहीत नाही. त्यानंतर अर्जुन आता एक फुलवाल्याला पाहतो आणि त्याला म्हणतो दादा दादा इकडे या जरा. मग आता नाही मी घरी चाललोय असं तो फुलवाला म्हणतो. अर्जुन म्हणतो ऐका ना, मी ही सगळी फुलं विकत घेतो, तुम्हाला जरा एका घरात जाऊन ही सगळी फुलं द्यायची आहेत. त्यावेळी आता तो म्हणतो पण मी घरी चाललोय ना. अर्जुन म्हणतो हो या पहिल्याच घरात द्यायची फुलांची पाटी पूर्ण. त्यावेळी आता तो फुलवाला विचारतो इथेच द्यायची का, बरं ठीक आहे. मग अर्जुन म्हणतो एक मिनिट हा असं म्हणून चैतन्याच्या पाठीवर तो ती वही ठेवतो आणि लगेच त्यावर सायलीसाठी त्या फुलांकडे पाहत काहीतरी लिहू लागतो. मग आता चैतन्य आणि फुलवाला एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता अर्जुन ती चिठ्ठी लिहितो आणि त्या फुलाच्या पाटीत ठेवतो. म्हणतो त्या पहिल्या खोलीमध्ये ती सगळी फुलं द्या. त्यावेळी आता अर्जुन हा त्या फुलवाल्याला सांगत असतो इशारा करून हो तिथेच तिथेच. मग आता रोमिओ जुलियट मधला व्हिलन आला आहे असं आता चैतन्य म्हणतो. तरीही अर्जुनचं लक्षच नसतं, कारण मधुभाऊ आता तेथे आलेले असतात. मग अर्जुन मधुभाऊंकडे पाहतो आणि म्हणतो हाय गुड मॉर्निंग मधुभाऊ. मग आता मधुभाऊ रागातच त्याच्याकडे पाहतात. तो म्हणतो सॉरी सॉरी गुड इव्हिनिंग. मग रागातच मधुभाऊ म्हणतात की कोडगेपणाची सुद्धा ना हद्द असते. अर्जुन हसतच म्हणतो थँक्यू. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो अरे ते नाटक करत नव्हते. अर्जुन म्हणतो हेच त्यांचं प्रेम आहे, जाऊ देत. तर तो फुलवाला आता बाहेरच उभा असतो. तेवढ्यातच तेथे मधुभाऊ जातात. मग आता अर्जुन खूपच घाबरतो, पुढे काय होणार. त्यावेळी आता मधुभाऊ फुलवाल्याजवळ जात विचारतात काय रे संतोष तू इथे. इकडे अर्जुनची पूर्णपणे कोंडी झालेली असते. तो चैतन्याला म्हणतो आता काही खरं नाही, कारण मधुभाऊंसमोरच तो आता सायलीला चिठ्ठी देणार. दुसरीकडे मधुभाऊ विचारतात काय रे बाजारात बसून तू फुलं विकतोस ना. त्यावेळी कुसुमाता चैतन्य अर्जुनकडे पाहते. मग ते दोघेही इशारा करू लागतात. कुसुमला समजतं आता काय करायचंय.
त्यावेळी ती म्हणते, मीच फुलं मागवली होती मधुभाऊ. उद्या हार करून ठेवायचे आहेत ना, तेव्हाच म्हटलं संतोषला की घरी ये फुलं घेऊन. त्यावेळी मधुभाऊ आता ठीक आहे असं म्हणतात. इकडे अर्जुनच्या जीवात जीव येतो की बरं झालं कुसुमताईने बाजू सांभाळून घेतली. त्यावेळी मधुभाऊ इकडे म्हणतात की चांगलं आहे चांगलं आहे असं म्हणून ते घरात जातात. आता कुसुम ती सगळी फुलं घेत अर्जुनला इशारा करत आतमध्ये जाते. इकडे अर्जुनच्या जीवात जीव येतो तेव्हा तो मोकळा श्वास घेतो, कारण आता मधुभाऊंनी काहीच पाहिलेलं नसतं. ही चैतन्य म्हणतो, अर्जुन तू ना थोडक्यात वाचला आहेस थोडक्यात. मधुभाऊंनी पाहिलं असतं ना तर तुझं काहीही खरं नव्हतं. तेव्हा तो म्हणतो, ते जाऊ दे रे, पण मिसेस सायली अजूनही बाहेर का आल्या नाहीत? तर इकडे आता मधुभाऊ घरात येतात, देवाच्या पाया पडतात आणि कुसुमला विचारतात, तो निर्लज्ज माणूस सकाळपासून इथे ठिय्या मांडून बसलाय, तो घरात आला होता का इथे? मग आता कुसुम म्हणते, नाही हो. मग आता सायली बाहेर गेली होती का? त्यावेळी ती म्हणते की तुम्ही सायलीला ओळखत नाही का? तुम्ही आत आल्याबरोबर सायली तुमची पिशवी घ्यायला येते, तरीही आज आली का बाहेर? ती इथे सुद्धा आली नाही आहे दिवसभर. मग तुम्ही असं का म्हणताय? त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे. त्याचवेळी पुढे कुसुम म्हणते, ऐका ना मधुभाऊ, तुम्ही एवढा विचार करूच नका. मला काय म्हणायचंय, तो अर्जुन बाहेर बसेल आणि घरी निघून जाईल. तुम्ही ना जरा शांतच बसा. मग मधुभाऊ तिच्याकडे पाहतात तेव्हा ती जरा घाबरते आणि म्हणते, म्हणजे मला असं म्हणायचंय, तुम्ही जरा शांत बसा, विचार करू नका, मी तुम्हाला जेवायला वाढते नंतर. इकडे अर्जुनला असं वाटत असतं कधी एकदा सायली बाहेर येतीये. मग त्यानंतर कुसुम म्हणते, सायली अगं एवढा फुलांचा हार करून घेतेस का? मग सायली आतमध्ये स्वयंपाक बनवत असते. ती म्हणते, वरणाला आत्ताच फोडणी दिली आहे, एक काम कर, तूच तो हार बनव. त्याचवेळी कुसुम आता आतमध्ये जाते आणि म्हणते, अगं खरं तर या फुलांचा हार नाही, तू गजरा करायला हवा, असं म्हणून ती सायलीला धक्का मारते. तेव्हा तिला समजतं की ही फुलं तर अर्जुनने पाठवली आहेत. त्यावेळी कुसुम आता फुलं देऊन तेथून जाते. मग सायली आता लगेच त्यामध्ये असणारी चिठ्ठी उघडून त्यामध्ये अर्जुनने काय लिहिलंय ना ते वाचू लागते. मग अर्जुनने असं लिहिलेलं असतं की आता अंधार पडलाय, ही फुलं जशी कोमेजली असतील, पण माझं तुमच्यावरचं प्रेम कधीही कोमजणार नाही. अहो आता तरी तुमचा चेहरा दाखवा ना मिसेस सायली, नाहीतर मी रात्रभर इथेच बसून राहील. इथून मला चंद्र दिसेल पण तुमच्यापेक्षा तो कमी सुंदर असेल. तेव्हा सायली पुन्हा आता खूप लाजू लागते आणि गालातच हसत असते. त्या चिठ्ठीनेच आपला चेहरा लपवते. बाहेर अर्जुन मात्र आता सायलीची वाट पाहतच असतो. तर आता चैतन्याला असं वाटत असतं की कधी एकदा अर्जुन आणि सायलीची भेट घडतीये, कारण माझा मित्र बिचारा दिवसभर इथे बसलाय. तेव्हा अर्जुन म्हणतो चैतन्याला, हे घे रे जरा, असं म्हणून ती नोटबुक त्याचबरोबर पेन त्याच्याकडे देत तो म्हणतो, मी आलो हा. लगेच तो आता सायलीच्या घराजवळ जातो. तेव्हा अर्जुन आता खिडकीजवळ गेल्यानंतर सायली त्याच्याकडे पाहतच राहते आणि गालातच हसते. तेव्हा अर्जुनची नजर तिच्यावरून हटत नाही. दिवसभर तेथे बसून राहिल्यानंतर पहिल्यांदा सायलीचा चेहरा त्याने पाहिलेला असतो, त्यामुळे तो तिला न्याहाळतच राहतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो. सायलीला पाहून त्याचे डोळे आता तृप्त होऊन जातात. मग सायली सुद्धा त्याच प्रेमाने अर्जुनकडे पाहत असते. तेव्हा तो इशारा करून, चिठ्ठी वाचली का असं विचारतो. सायली हो असं म्हणते आणि त्याच्याकडे पाहून हसते. तेव्हा अर्जुन असा छातीवर हात ठेवतो आणि पूर्णपणे तिच्यामध्ये तो असा रंगूनच जातो. तिच्याकडे पाहतच राहतो. बाहेर चैतन्य अर्जुनला इशारा करत असतो पण अर्जुनचं लक्षच नसतं. त्यानंतर ती त्याला आता ती चिठ्ठी दाखवते आणि खूप हसत असते. दोघेही एकमेकांकडे पाहून सारखे सारखे हसत असतात आणि एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात, ते पण नजरेने आणि खुणावून. आता सायलीच्या या हसण्यामध्येच अर्जुनला उत्तर समजलेलं असतं की सायली सुद्धा माझ्यावर प्रेम करतीये. काही वेळानंतर अर्जुन चैतन्याला आवाज देत म्हणतो, अरे घरी जायला मी फ्री झालोय, कारण माझं काम आता झालं आहे. तेव्हा चैतन्य अर्जुनवर हसतो तर सायली सुद्धा अर्जुनवर हसत असते. त्यानंतर सायली जेव्हा हसते तेव्हा अर्जुन आता तिला म्हणतो, म्हणजे तिला इशारा करून म्हणतो की तुमचं हे हास्य मी माझ्या हृदयात साठवून ठेवलं आहे, तुमचं हे लाजणं मुरडणं सुद्धा. मग सायली अजूनच लाजू लागते. अर्जुन तिला बाय असं करतो आणि मग त्यानंतर तिचा निरोप घेऊन तेथून जातो. तर सायली आता त्या फुलांकडे पाहतच राहते, कारण ती सुद्धा आता अर्जुनच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडी झालेली असते.
दुसरीकडे प्रिया कल्पनाला म्हणते, मामी तू अगोदर खूप फ्रेश दिसायचीस, परंतु गेले काही दिवस झाले आहे ना, तू अशी थकल्यासारखी वाटतेस. आणि मी तुला खरं सांगू का, तू अशी थकलेली मला ना अजिबात आवडत नाही. त्यावेळी कल्पना म्हणते, अगं मनात नको नको त्या माणसाचे विचार यायचे ना, म्हणूनच मला काही करायचा अजिबात मूडच नव्हता. पण आता इथून पुढे मी थकल्यासारखी अजिबात दिसणार नाहीये. त्यानंतर कल्पना म्हणते, अगं नको नको त्या माणसाचे विचार माझ्या डोक्यात यायचे आणि त्यामुळे खूप त्रास व्हायचा. पण तन्वी तुला एक सांगू का, तू आमची खरंच खूप प्रेमाने काळजी घेतेस, आम्हाला काय हवं नको ते पाहतेस. तुझा ना आम्हाला खूप अभिमान वाटतो, कारण कुणीही कुणासाठी एवढं काही करत नाही. सगळेजण आपापले रंग दाखवतातच. तेव्हा प्रिया म्हणते, मामी प्लीज तू ना अशी शांत राहू नकोस, एकदम पहिली जशी राहायची ना तशी राहा, म्हणजे आम्हालाही बरं वाटेल. घरातील वातावरणसुद्धा प्रसन्न होईल, घरात असणारी निगेटिव्हिटीसुद्धा दूर होईल. कल्पना आता हो असं म्हणते. तेवढ्यातच आता अर्जुन तेथे येतो. त्यावेळी आता प्रिया विचारते, अर्जुन अरे तू आलास का, तुला तुझी फेवरेट कॉफी बनवून देऊ का, की तू डिरेक्ट जेवणार आहेस, मी हवं तर तुला ताट वाढायला घेते. त्यानंतर अर्जुन आता चिडतो आणि रागातच तिला म्हणतो, हे घर माझं आहे, हे तू विसरती आहेस का, अगं तू या घरात गेस्ट आहेस समजलं, त्यामुळे मला जे काही हवं असेल ना ते मी स्वतः घेईल आणि तुला किचनमध्ये पर्सनली जाण्याची काही गरज नाही समजलं. मला माझ्या मम्माला भेटायचंय असं म्हणून तो आता खूपच चिडतो. तेव्हा तो तिला हाताचा इशारा करून जायला सांगतो. मग प्रिया हसतच म्हणते की मी जातच होते अरे अर्जुन, तू ना गप्पा मस्त मार हा मामी सोबत, असं म्हणून तो तिचा आता अपमान करतो. मग ती जायला निघते आणि अर्जुन आतमध्ये गेला ते पाहत पुन्हा माघारी येते आणि त्या दोघांच्या रूमजवळ जाऊन तेथे कान लावून बसते. दुसरीकडे तन्वीच्या बोलण्यामुळे कल्पनाचा चेहरा जरा खुललेला असतो आणि ती आता तेथे बसलेली असते. त्याचवेळी अर्जुन तेथे जातो आणि मम्मा तू कशी आहेस असं विचारतो. तेव्हा कल्पना आपली नजर दुसरीकडे फिरवते. तेव्हा अर्जुनला वाईट वाटतं आणि तो आता म्हणतो, मम्मा आता एवढंही बोलायचं नाही आहे का गं माझ्याशी तुला, बरं ठीक आहे असं म्हणून तो तिच्याजवळ बसतो आणि म्हणतो, पण मम्मा मला तुझ्याशी बोलायचंय. मी ना मम्मा अगं तुझा राग आपोआप कधी शांत होईल ना याचीच वाट पाहत होतो, पण तसं होताना ना मला अजिबात दिसत नाहीये, कारण मम्मा तुला माझी बाजू माहीतच नाहीये. अगं जे काही झालं ते मी का केलं ते तू फक्त एकदाच शांतपणे ऐकून घेशील का. तेव्हा अर्जुन बरोबर बोलण्याची किंवा त्याचं काही बोलणं ऐकून घेण्याची इच्छा कल्पनाची नसते. तेव्हा ती आता उठते आणि जायला निघते. त्यावेळी अर्जुन तिचा हात पकडून म्हणतो, नाही मम्मा तू इथेच बसायचं, माझं बोलणं आज ऐकायचंच आहे. तेव्हा तो आता म्हणतो, नाही मम्मा अजिबात जायचं नाही, आज तुला माझं बोलणं ऐकावंच लागेल. तर आता प्रिया बाहेरच असते. इकडे आता कल्पना अर्जुनचा हात आता सोडून देते. पुढे आता अर्जुन कल्पनाला म्हणतो, मम्मा तर माझ्याकडे पाहायचं पण नसेल तर नको पाहू, पण तुझं आणि माझं बॉन्ड असं राहिलं आहे ना कायम, की आपण कोणत्याही टॉपिकवर अगदी सहजपणे बोलू शकू, बरोबर ना, आणि आई मुला इतकेच आपण फ्रेंड्स सुद्धा आहोत. मम्मा तू जरा विचार कर ना, अगं तुझ्या रागामुळे तू लॉजिकली विचार सुद्धा करू शकत नाहीये. अगं तुला आत्ता तर एवढंच फक्त दिसतंय की मी आणि मिसेस सायलींनी तुझ्यापासून काहीतरी लपवलंय. आता अर्जुनच्या तोंडून सायलीचं नाव घेताच कल्पना रागातच त्याच्याकडे पाहू लागते. त्यावेळी अर्जुन आता अगदी शांतपणे सांगू लागतो, मम्मा तू आठव ना गं, मिसेस सायलींनी या घराला आपलं मानून घेतलं, या घरातील सगळ्या माणसांना तिने या प्रेमाने जिंकून घेतलं आणि हे सगळं तू विसरलीस का मम्मा, आणि तसंही आगीत तेल ओतायला इथे माणसं बसलेलीच आहे, असं म्हणून तो दाराकडे पाहतो, कारण त्याला माहीत असतं की भामटी प्रियाना चोरून लपून इथे सगळं कान टवकारून ऐकती आहे म्हणून. त्यावेळी आता कल्पनाला समजतं की याचा रोग फक्त प्रियावर आहे, म्हणून ती आता अर्जुनला म्हणते, अच्छा म्हणजे तन्वी कशी चुकीची आहे हे तू मला अजूनही सांगण्याचा प्रयत्न करतोय का. त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो, नाही मी हे सांगायला आलोच नाहीये, मी हे का केलंय ना ते सांगायला तुला आलो आहे.
तेव्हा कल्पना आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात. तर प्रियाला आता असं वाटत असतं की याने हे का केलं. आता अर्जुन पुढे काय सांगतोय मला ऐकायलाच हवं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये चाळीमध्ये काही गुंड येतात. तेव्हा मात्र अर्जुन आता त्या गुंडांशी 2 हात करतो. त्याच्या स्टाईलमध्ये चांगलाच गुंडांना चोप देतो. त्यानंतर एका गुंडाला तो बुक्कीनी मारणार असतो. त्याच वेळी सायली, मधुभाऊ आणि कुसुम तेथे येतात. सायली म्हणते, अहो नको. मग आता अर्जुनचा हात आपोआपच मागे जातो. तेव्हा तोच गुंड आता अर्जुनला खूप मारतो. लाथाबुक्क्यांनी अक्षरशः त्याला तो खाली पाडतो. तेव्हा अर्जुनचे हे होणारे हाल पाहून आता सायलीला खूपच वाईट वाटतं. तर आता सायली पुढे जायला निघते. मधुभाऊ तिचा हात पकडतात. तेव्हा ती आता म्हणते, मधुभाऊ प्लीज मला जाऊ द्यात मधुभाऊ. अहो, कोर्टामध्ये तुमच्यासाठी आणि कोर्टाबाहेर माझ्यासाठी ते जीवाची बाजी लावून लढले आहेत. तर फक्त सायलीमुळे अर्जुन हा खूपच त्या गुंडांचा मार खाऊन घेतो. मग पुढे आता सायली म्हणते, आज माझी वेळ आहे यांच्यासाठी उभं राहण्याची. तेवढ्यातच एक माणूस आता अर्जुनच्या डोक्यातच काठी घालतो आणि मग अर्जुन बेशुद्ध होऊन खाली पडतो. ते सायलीला आता पाहवत नाही. ती मधुभाऊंचा हातातून हात सोडवते आणि धावतच अर्जुनकडे जात, अर्जुन सर तुम्ही उठा ना प्लीज, उठा ना, असं म्हणून त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. अर्जुन आता उठत नाही. तेव्हा ती आता म्हणते, अर्जुन सर माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा अर्जुन आता शुद्धीवर येतो. तर सायलीला खूपच आनंद होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.